प्रत्येकाला आपल्या कष्टाच्या पैशावर कर वाचवायचा असतो। त्यासाठी लोक विविध प्रकारचे उपायही करतात, परंतु असे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत ज्यावर कर भरावा लागत नाही। यात तुम्हाला काही करण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त हे माहीत असणे आवश्यक आहे की ही कमाई कराच्या कक्षेत येत नाही। वारसा हक्काने मिळालेली संपत्ती। जर तुम्हाला तुमच्या पालकांकडून कोणतीही मालमत्ता, दागिने किंवा रोख रक्कम मिळाली असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही। जर तुमच्या नावावर इच्छापत्र असेल तर त्याद्वारे प्राप्त झालेल्या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागणार नाही। तुमच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तेतून तुम्ही कमावलेल्या उत्पन्नावर तुम्हाला कर भरावा लागेल। लग्नात मिळालेल्या भेटवस्तू। तुम्हाला तुमच्या लग्नात मित्र किंवा नातेवाईकांकडून मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तूवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही, पण ही भेटवस्तू तुमच्या लग्नाच्या वेळेस मिळालेली असावी। असे नाही की तुमचे लग्न आज आहे आणि तुम्हाला 6 महिन्यांनी भेटवस्तू मिळाली तर त्यावर कोणताही कर लागणार नाही। भेटवस्तूची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असली तर कर आकारला जाईल। भागीदारीत फर्मकडून मिळालेला नफा। एखाद्या कंपनीत जर तुम्ही भागीदार असाल आणि तुम्हाला नफ्याचा वाटा म्हणून कोणतीही रक्कम मिळाली तर तुम्हाला त्यावरही कर भरावा लागणार नाही। वास्तविक तुमच्या भागीदारी फर्मने या रकमेवर आधीच कर भरला आहे, तथापि ही सूट केवळ फर्मच्या नावावर आहे। जर तुम्हाला फर्मकडून पगार मिळत असेल तर तुम्हाला तो कर भरावा लागेल। जीवन विमा दावा किंवा मॅच्युरिटी रक्कम। जर तुम्ही जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर दावा किंवा मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे, तथापि पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम त्या विमा रकमेच्या 10% जास्त नसावा अशी अट आहे। या रकमेपेक्षा जास्त असल्यास जादा रकमेवर कर आकारला जाईल। काही प्रकरणांमध्ये ही सवलत 15% असू शकते। शेअर किंवा इक्विटी एमएफमधून प्राप्त झालेली रक्कम। जर तुम्ही शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यांची विक्री केल्यावर मिळणारे 1 लाख रुपये करमुक्त आहेत। हा परतावा दीर्घकालीन भांडवली नफा LTCG अंतर्गत मोजला जातो, तथापि या रकमेपेक्षा जास्त परताव्यावर LTCG कर लागू होतो।